उन्हाळ्याची सुट्टी आणि मुलं हे कोड कसं सोडवायचं बरं? हा प्रत्येकच आईला किंवा पॅरेंट्सला, प्रत्येक पालकाला पडलेला प्रश्न की आता एवढी मोठी समर व्हॅकेशन आणि मुलं, हे गणित कसं बरं सोडवायचं, हे कोड कसं सोडवायचं, त्यावरच आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, ह्या तुम्हाला तुमच्या मुलांना पटवून द्यायच्या आहेत. तुम्ही सांगितलं हे कर रे तर मुलं ऐकणार नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या गोष्टी मुलांना समजून सांगाव्या लागणार आहेत, तेव्हाच ती ऐकणार आहेत किंवा त्यांना ती समजणार आहे. त्यांच्या लेवलला, त्यांच्या पातळीवर येऊन तुम्हाला बोलावं लागणार आहे आणि तेव्हा त्यांना ती गोष्ट नक्कीच समजणार आहे प्रेमाने. जर तुम्ही आपला तो व्हिडिओ पाहिला नसेल की मुलांना मारण्याची गरज नसते किंवा ओरडण्याचीही तेवढी गरज नसते, मुलं तुम्ही प्रेमाने सांगून पहा, ते नक्कीच ऐकतील. तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. तर आपण आजच्या विषयाकडे वळूया की वॅकेशन आहे, मुलं खूप सारा टीव्ही पाहतायत आणि खूप सारा दंगा चाललेला आहे. तर काय करायचं? सगळ्यात पहिलं म्हणजे दंगा तर होणारच आहे, पण आपण मुलांना एक गोष्ट समजून सांगायची की ही उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे नुसतीच मजा मस्ती दंगा करण्यासाठी आहे का? तर अजिबातच नाही. मजा मस्ती दंगा तर करायचाच आहे, पण ही सुट्टी किंवा हे वॅकेशन आपल्याला नवीन काहीतरी शिकण्याची किंवा आपल्या नवनवीन आठवणी बनवण्यासाठी एक संधी आहे, सुवर्ण संधी आहे, असं त्यांना समजून सांगा. की असाच टाइमपास करण्यात आपल्याला आपला हा 1-1.5 महिना घालवायचा आहे की काहीतरी नवीन शिकायचं आहे. मजा मस्ती तर आपण करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला असंही वाटायला नको की जेव्हा स्कूल चालू होईल की मी काहीच नाही केलं, नुसताच टाइमपास केला. तर असं नको वाटायला की आपली सुट्टी वेस्ट गेली. तर आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं आहे ह्या सुट्टीमध्ये, असं मुलाला पटवा. आणि ते काय बरं करायचं? त्याच्याबरोबर खूप सारं खेळायचं पण आहे आपल्याला. तर ह्या सगळ्याचं प्लॅनिंग कसं करायचं? स्कूल असलं की मुलांचं एक रुटीन असतं की ह्या टायमाला ते हे करणार आहेत, त्यामुळे पॅरेंट्सला जास्त काही लोड नसतो. पण सुट्टी असल्यावरही आपण त्यांचं थोडंसं रुटीन सेट करायला हवं. म्हणजे खूप जास्त उशिरा लेट उठणे वगैरे योग्य नाही. ठीक आहे, डेली उठतात त्यापेक्षा थोडंफार मुलांना लेट उठू द्या, पण एकदमच खूपच उशिरा उठणे आणि मग सगळ्याच गोष्टी लेट होत जातात, तर ते आपल्याला टाळायचं आहे. जरी सुट्टी असली तरी थोडाफार रुटीन आपल्याला फॉलो करावंच लागणार आहे, हे मुलांना सांगायचं की थोडंफार तुम्हाला एकदमच खूप लवकर नाही, पण थोडं लवकर उठा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सुट्टी आहे म्हणजे अभ्यास करायचाच नाही, अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं, पूर्ण बंद करायचा, तर हे करायचं नाही. मुलांना समजून सांगा, तू रोज स्कूलला जायचा तर तुला 5 तास स्कूलमध्ये बसायला लागायचं, तर तू हार्डली अर्धा ते 1 तास अभ्यास करूच शकतो. आणि ही सुवर्ण संधी कोणासाठी आहे? ज्या मुलांना एखादा सब्जेक्ट वीक असेल तर तो सुधारण्यासाठी हा 1-1.5 महिना पॅरेंट्सकडे आहे. मुलांना गोडी गुलाबीने त्यांचा जो वीक सब्जेक्ट आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि ह्या सुट्टीला इनोव्हेटिव्ह बनवा. तर बघा, बऱ्याच मुलांचं इंग्लिश रिडिंग नसतं चांगलं, कुणाचं इंग्लिश रायटिंग, स्पेलिंग, मेकिंग वगैरे बऱ्याच गोष्टी आहे. कुणाचं मॅथ्स चांगलं नसेल, कुणाला एक रीडिंग मराठीचं येत नसेल किंवा मराठी लिहिता येत नसेल. तुमचं मूल ज्या सब्जेक्टमध्ये वीक असेल त्यावर तुम्ही फोकस करा. मुलाला सांगायचं आहे की तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे, पूर्ण दिवस तू मोबाईल आणि टीव्ही पाहू शकत नाही, तर तुला अर्धा ते 1 तास अभ्यासही करावा लागेल. जर तुमचं मुलाला सर्वच काही येत असेल तर तुम्हाला त्याच्या ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाही की तू कॉन्सन्ट्रेट केलंच पाहिजे, स्टडी केलाच पाहिजे. तर मग त्या मुलांनी काय करावं की ज्या मुलांचं रीडिंग, रायटिंग, स्पेलिंग, मेकिंग ऑल गुड आहे, मॅथ्स सर्व काही, ग्रामर सर्व काही ओके आहे, तर त्या पॅरेंट्सने काय करायचं? तर त्या पॅरेंट्सने आपल्या मुलांसाठी खूप छान छान बुक्स ऑर्डर करायचे. बुक्स म्हणजे काय? स्कूलचे बुक्स वाचायला कुणालाच इंटरेस्ट नसतो मुलांना, कारण की पूर्ण इयरमध्ये तर ते स्कूलचेच बुक्स वाचत असतात आणि सुट्टीमध्ये पण आपण त्यांना तेच सांगणार का? तर नाही. छान छान गोष्टींची पुस्तकं किंवा महापुरुषांचे चरित्र तुम्ही ऑर्डर करू शकतात. मी स्वतः माझ्या मुलासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची बुक मी ऑर्डर केलेले आहे. संभाजी राजांचेही त्याच्याबरोबर बुक्स आहेत. मी तुम्हाला नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये शो करेल ते. तर तुमच्या मुलांचा कोणताच सब्जेक्ट वीक नसेल तर तुम्ही त्यांना वाचनाची सवय लावा की रोज तुला काही ना काही वाचायचं आहे आणि तो वेळ तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करा. ओके. दुसरं महत्वाचं म्हणजे
क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीजकडे लक्ष द्या. तुमचं मूल लहान असेल, 5 ते 10 वर्षामधलं असेल तर क्रिएटिव्ह गोष्टींवर जास्त फोकस करा. मुलांना ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना ड्रॉइंग करायला लावा, बुक्स आणा किंवा घरी पेपरवरही ते करू शकतात. क्राफ्टमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याला क्राफ्ट बनवायला शिकवू शकता. आजकाल तुम्हाला यूट्यूबवर त्याचे भरपूर सारे DIY व्हिडिओज भेटतील, तुम्ही त्यामध्ये मुलाला गुंतवू शकता. काही गेम्स खेळू शकता, इंडोर गेम्स ज्याच्यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होईल. पझल्स तुम्ही खूप सारे खेळू शकता मुलांबरोबर किंवा तुम्ही ऑनलाईन पझलही ऑर्डर करू शकता, ज्यामुळे तुमच्या मुलाच्या बुद्धीला चालना मिळेल आणि त्याचा वेळही तिथे इन्व्हेस्ट केला तर निदान त्याला काहीतरी फायदा होईल. खूप जास्त TV आणि मोबाईल तो पाहणार नाही. आणि मुलाला पण TV आणि मोबाईल आपण पूर्ण 100% TV तर बंद करू शकत नाहीच. मोबाईल कराच, जेवढं शक्य होईल तेवढं मुलांना मोबाईल पासून लांब ठेवा. TV हवे तर पाहू द्या त्यांना, जे ते मोबाईलमध्ये पाहणार आहेत तेच त्यांना टीव्हीवर पाहू द्या. ॲटलिस्ट डिस्टन्स तरी मेंटेन होतो. त्यामुळे TV द्या आणि TVचाही टायमिंग ठरवून द्या की तुला एवढ्या टायमामध्येच TV पाहायचा आहे, एवढ्या वेळच TV पाहायचा आहे. नाही तर मुलाकडे पूर्ण दिवस असतो आणि मग दिवसभर TV मोबाईल ह्यातच त्याचा पूर्ण दिवस चालू होतो तर एंड होतं. तर असं तुम्हाला करायचं नाही आहे. मुलांना घरात बसून TV पाहण्यापेक्षा इंडोर ॲक्टिव्हिटीज किंवा आउटडोर गेम्स तुम्ही त्यांच्या फ्रेंड्स बरोबर त्यांना सकाळ संध्याकाळ गेम्स खेळायला लावा. पुन्हा गार्डनमध्ये तुम्ही पार्कमध्ये घेऊन जाऊ शकता मुलांना किंवा तुम्ही जा किंवा त्यांच्या फ्रेंड्स बरोबर मोठे असतील तर त्यांना पाठवा. तर हेही तुम्ही करू शकता आणि तुम्ही छान छान सवयी लावू शकता. बघा, स्वतःचं मुलांना तुम्ही ह्या वयामध्ये योगा किंवा काही रुटीनच्या एक्सरसाइज असतात त्या तुम्ही मुलांकडे आता वेळ आहे तर ते तुम्ही मुलांना शिकवू शकता आणि त्यांच्याकडून त्या करूनही घेऊ शकतात, कारण की आता वेळ आहे. मग ही सवय पुढे मुलं कंटिन्यू करतील आणि ह्या सुट्टीमध्ये काहीतरी नवीन नक्कीच मुलाला शिकवा. मग ती कोणतीही स्किल असेल किंवा अशी कोणती तरी गोष्ट ज्याच्यामध्ये त्याला शिकल्याचा आनंद भेटेल असं काहीतरी तुम्ही नक्कीच मुलांकडून करून घ्या. डान्स प्रॅक्टिस, डान्स आवडत असेल तर डान्सला लावा, स्विमिंगला लावा. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या मुलाच्या ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ते तुम्ही करून घेऊ शकता. आणि खरंच एक्सरसाइज ही गरजेचीच आहे मुलांसाठी. त्यामुळे एक्सरसाइज नक्कीच ह्या व्हॅकेशनमध्ये तुम्ही स्टार्ट करा मुलांकडून करून घेण्यासाठी. मुलांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करा. बघा, मुलांना खूप सारा वेळ आपल्याला द्यायला जमत नाही, पण थोडासा वेळ का होईना मुलांना द्या. थोडा वेळ त्यांच्याबरोबर खेळा किंवा त्यांच्याबरोबर तुम्हाला जर वाचनाची सवय लावायची असेल तर दोघे मिळून तुम्ही बुक्स रीड करू शकता. एक पॅरेग्राफ मुलगा वाचेल किंवा मुलगी वाचेल आणि एक पॅरेग्राफ आई वाचेल, असं करा. म्हणजे जेणेकरून त्यांचा वेळही जाईल आणि त्यांना एक नवीन चांगली सवयही लागेल ह्या व्हॅकेशनमध्ये. त्यामुळे क्वालिटी टाईम थोडाफार का होईना आपल्या मुलांबरोबर स्पेंड करा, कारण की आता मुलं लहान आहेत तर त्यांना तुमच्यासाठी वेळ आहे. जेव्हा मुलं मोठे होतील तेव्हा तुमच्याकडे वेळ असेल पण त्यांना तुम्हाला द्यायला वेळ नसेल. तर असं होण्याआधीच आपण आता आपल्याकडे नसेल वेळ तरी आपल्या मुलांसाठी वेळ काढा, कारण की आता त्यांना तुमची जास्त गरज आहे आणि मुलांबरोबर तुम्ही वेळ स्पेंड करा, टाइम स्पेंड करा. छान छान मेमरीज बनवा ह्या वेकेशनमध्ये. मुलांना कुठे ना कुठे घेऊन जा तुम्ही. म्हणजे प्रत्येकजणच काही मामाच्या गावी किंवा गावी जातच नाही. जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. जी मुलं जात असतील त्यांच्यासाठी तर काही प्रॉब्लेम नाही, पण जे जात नाहीत कुठेच तर विकेंडला तुम्ही मुलांना कुठेतरी घेऊन जाऊ शकता, जेणेकरून त्यांच्या छान मेमरीज बनतील की हां, ह्या वेकेशनमध्ये आम्ही इकडे गेलेलो, ह्या वेकेशनमध्ये आम्ही तिकडे गेलो. आणि जर तुम्हाला गाव छानसं असेल तर नक्कीच गावी पण व्हिजिट करा. ते 8-10 दिवस मुलाला काहीतरी वेगळं, तिथले लाईफ कसे जगतात लोक ते शिकण्याचा आनंद घेऊ द्या. कारण की आपण 12ही महिने मुंबई म्हणजे जिथे कुठे तुम्ही राहत असाल त्याच्यापेक्षा गाव हे खूपच बेटर असतं. तर मुलांना तिथलंही नॉलेज मिळेल की कशी तिथे लोक राहतात, की कशा गोष्टी असतात हे मुलांना समजेल. आणि लाईफ स्किल मुलांना शिकवा ह्या वेकेशनमध्ये. काही ना काही लाईफ स्किल शिकवा जेणेकरून ते त्यांना फायद्याचं पुढे ठरेल. लाईफ स्किल म्हणजे काय की डे टू डे लाईफमध्ये ज्या आपण गोष्टी करतो त्या, स्वतःचं जेवणाचं ताट जेवण झाल्यावर उचलणे, स्वतः गोष्टी करणे, स्वतःचा पसारा स्वतः आवरणे, पुन्हा
आपल्या गोष्टी प्रॉपर जागेवर ठेवणे, कपड्यांच्या घड्या घालणे किंवा भाजी तर मुलांना समजत नाही, ओके, पण आपण एखादी वस्तू आणायला सांगितलं त्यांनी ती आणली पाहिजे शॉपमध्ये जाऊन. त्यामुळे त्याला ह्या गोष्टींचं ज्ञान येईल की पैसे कसे स्पेंड होतात, मग आपल्याला अंकल रिटर्न पैसे किती देतात हे कॅल्क्युलेशन ही मुलं करायला शिकतील. ओरली करणं आणि प्रत्यक्ष पैसे देऊन आणि मग ते काउंट करून रिटर्न घेणं हे मुलांना जमलं पाहिजे. ह्या तुम्ही गोष्टी नक्कीच मुलांकडून ह्या वॅकेशनमध्ये करून घ्या आणि हे कोड नक्कीच तुम्हाला सुटेल. मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या की तुमचं वॅकेशन आणि मुलं हे कोड नक्कीच सुटणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.